एका खासदाराच्या किंवा आमदाराच्या ड्रायव्हरला असून किती पगार असेल? 20,000, 30,000 किंवा पकडून चालू की 50,000ही पगार असेल. पण महाराष्ट्रातील एका आमदाराच्या आणि खासदाराच्या ड्रायव्हरच्या नावावर तब्बल 150 एकर जमीन आहे. तशी तक्रारही करण्यात आली आणि आता चौकशीही सुरू झाली आहे. पाहुयात कोण आहेत हे आमदार आणि खासदार आणि या जमिनीचा वाद नेमका काय आहे या स्पेशल रिपोर्टमधून. ड्रायव्हरच्या नावावर 150 कोटींची जमीन. खासदार संदीपान भुमरेंवर आरोपांची झोड. ड्रायव्हरच्या नावावर एवढी जमीन कशी? छत्रपती संभाजीनगर मधली ही भली मोठी जागा आता महाराष्ट्रभर चर्चेत आहे आणि याला कारण आहे या जमिनीवर लावलेला हा बोर्ड. शेख जावेद पिता शेख रसूल हे आहेत खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचा मुलगा आमदार विलास भुमरे यांचे ड्रायव्हर. याच ड्रायव्हरच्या नावे 150 कोटी रुपयांची जमीन भेट म्हणून दिल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणाची चौकशी आता आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. संदीपान भुमरे आणि विलास भुमरेंसह ड्रायव्हरची चौकशी केली जाते. तुम्ही इथं आता पुढे इथं दिसायचं नाही, नाहीतर आमचे साहेब काय तुला माहीत नाही का, असं तो अरेरावीत मला बोलला. आता माझी जागा आहे, तुम्ही कसं आहे, तुमचा ड्रायव्हर सांगतो की तुम्ही घेतली आहे. ते म्हणे त्यांनी असंच अरेरावीत मला बोलले. मला समजलं का आता हे काहीतरी माझ्यासोबत धोका होत आहे आणि मी सर्व मग कागदपत्र काढली आणि त्याप्रमाणे नंतर मी तक्रार दिली. याबाबत खासदार संदीपान भुमरेंचे चिरंजीव विलास भुमरे नेमकं काय म्हणतायत ते देखील पहा. जरी माझा ड्रायव्हर असेल त्याच्या वैयक्तिक जीवनाशी माझा संबंधित नाही. माझ्याकडे तो ड्रायव्हर आहे, अरे त्यांनी गाडी चालवायची, सकाळी घेऊन जायची, संध्याकाळी घरी आणायचं. वैयक्तिक लाईफमध्ये वैयक्तिक जीवनामध्ये आमचा काय संबंध आहे? आमच्याकडे पी असतील, अनेक कामाला लोक असतील. तो ड्रायव्हर आहे, त्या ड्रायव्हरच्या वैयक्तिक जीवनाशी माझा काय संबंध आहे? त्याची कुठली जागा असेल, त्याने कोणता इवानामा गेला, याशी आमचा कुठलाही मात्र संबंध आहे. एका ड्रायव्हरकडे एवढी जमीन कशी आली असा सवाल आता विरोधकांनी केलाय. एक साधा ड्रायव्हर ज्याला 5-25 हजार रुपये पगार असेल आणि हा ड्रायव्हरला सालार जंग अशा पद्धतीनं एवढी प्रॉपर्टी गिफ्ट देत असेल आणि ते भुमरेंच्या ड्रायव्हरला, आणि सालार जंग या संभाजीनगरात फिरत असतात. पण हा ड्रायव्हर माणूस आणि नवाबाचा संबंध काय? म्हणजेच ही जागा ज्या गाडीचा मालक आहे त्या मालकाच्या दिशेनं तर चालली नाही, ज्याची गाडी चालवत आहे. हाही सुद्धा या संदर्भात आम्ही पत्र देऊ आणि चौकशी करायला लावू सरकारला. मुस्लिम कायद्यानुसार हिबा ही एक महत्वाची संकल्पना आहे. त्यात जमिनीसारख्या गोष्टी भेट म्हणून दिल्या जातात. त्यांचा कुठलाही तीळ मात्र याच्याशी काही संबंध नाही. त्यांचा नाही आमदार साहेबांचा नाही. आणि मी या प्रकरणामध्ये त्यांना कधी सांगितलंही नाही की मला मदत करा, कुठल्या कामाला कुठं मदत लागली असं. ते नवाब साहेबांनी माझ्या वडिलांनाच केलं. त्यांचा आणि जमिनीचा माझा त्यांचा काही संबंध नाही. भुमरे साहेबाचा नाही आणि आमदार साहेबाचा नाही. मुस्लिम कायद्याप्रमाणे अशा जमिनी दिल्या जातात किंवा संपत्ती दिली जाते ज्याचा कुठलाही मोबदला घेतला जात नाही. मात्र या ठिकाणी विरोधी पक्षनेत्यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केला आहे, ज्याला 20 ते 25 हजार रुपये पगार असतो तर त्याच्याकडे 150 कोटी रुपयांची जमीन आली कुठून? सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.